क्वार्टर फायनलचा सामना असेल वैष्णवी 11 विरुद्ध थेरी टायगर्स. थेरी टायगरचे सलामीचे फलंदाज म्हणजे राकेश आणि शशी येत आहेत. वैदिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतो म्हणजे राहुल. चला पंचांनी मॅच चालू करायची. हा सामना 5 षटकांचा असेल. दोन्ही संघांना सूचित करण्यात येते. पहिला चेंडू सामोरे जाईल तो म्हणजे राकेश. थांबवतायत. पुन्हा एकदा राहुलला रनअप घ्यावा लागतोय आणि पहिला चेंडू सामोरे जाईल तो राकेश. बघूया या चेंडूवरती कुठला फटका टोलवतोय. पहिला चेंडू फुल टॉस यायचा होता आणि पडलेत. थांबवलंय शशी कदम. बघूया रनआउट झाले असते पण थ्रो काहीचा चांगला नव्हता किंवा शशी कदम यांना पवेलियन मध्ये पुन्हा परत जावं लागलं असतं. डॉट चेंडू होतो. राकेश यांनी चांगला फुल टॉस घेण्याचा प्रयत्न केला होता पण ते काहीशे पाय घसरले आणि खाली पडले. नाहीतर एक धाव पूर्ण झाली असते त्यांची. पहिला चेंडू निर्धाव येतोय. पुन्हा एकदा राकेश सज्ज होईल. राहुल गोलंदाजी मार्क वरून दुसरा चेंडू टाकण्यासाठी. दुसरा चेंडू समोर टाकलेला चेंडू होता. अपील झाली पण पंचांनी ती फेटाळून लावली आहे. पुन्हा एकदा डॉट होतो चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता राकेश यांचा. तो फटका फसतोय. दुसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूवरती शशी कदम बचावले. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू राहुल स्पोर्ट्स क्लबच्या दिशेने. तिसरा चेंडू पुन्हा राकेश शफल. फुलटॉस चेंडू होता पण काहीसा चेंडू स्लोअर होऊन आणि पंच आम्हाला कळवतात व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या वाढ होते. धावसंख्या झाली 1. संघाचा श्री गणेश होतोय. हा चेंडू त्यांना पुन्हा एकदा हाताळावा लागेल आणि स्लोअर चेंडू टाकलेला पण पंचांनी त्यांना दंडित केला आणि वाईट. पुन्हा काहीसा शशी यांनी त्यांना कान मंत्र दिलाय. बघा या चेंडूवरती कसा ते पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडलाय तर काहीसं वळण घेतोय. आतमधल्या दिशेने चेंडू फिरलाय. पुन्हा एकदा वीट होत आहेत. उपासोडे अशी गोलंदाजी करतोय राहुल आपल्या संघासाठी. व्हेरिएशन तुम्ही बघू शकता त्याच्या गोलंदाजीमध्ये. कधी जोरात टाकतोय, कधी खाली टाकतोय, कधी स्लोअर वन, कधी बॉल फिरवतोय. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत. चौथा चेंडू पुन्हा फिरवला. चेंडू आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा बीट. राकेश यांना तो काय चेंडू समजत नाहीये. शशी सांगतायत त्यांना की सिंगल घे, बॅटला लाव बॉल. पण राकेश मोठा फटका मारायच्या प्रयत्नात असफल होत आहेत आणि बीट होतोय. 4ही चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. एकच व्हाईटच्या स्वरूपाची धाव आली. तीच तो व्हाईट नसता तर 5 चेंडू डॉट झाले असते. बघूया 2 चेंडूवरती काय पराक्रम करतोय राकेश आपल्या संघासाठी. मोठा फटका पुन्हा मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. रनआउटचा संधी पण बचावलेत. विकेट किपरच्या दिशेने जर थ्रो असता तर ते रनआउट झाले असे. शशी यांना स्ट्राईक भेटते शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. चांगली गोलंदाजी केली. राकेश यांना काहीच चेंडू समजू दिला नाही राहुल यांनी. नावाजलेले खेळाडू आहेत दोन्ही पण. राकेश मोकल असतील किंवा शशी कदम असेल. शेवटचा चेंडू फेस करतील. प्रोफेशनल खेळाडू आहेत दोघेही व्यावसायिक गटामधले. शेवटचा चेंडू फेस करताना सची. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. झेलबाद होतो का बघा शशी आणि झेलबाद. शशी यांना पवेलियन मध्ये पाठवतात. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 50 धावा ठोकून काढल्या पण या मॅच मध्ये राहुल यांनी त्यांना परत पवेलियन मध्ये पाठवलंय. शशी गोल्डन डकचा शिकार.